उन्हाळा म्हटलं की आपण साठवणीचे पदार्थ हे बनवतोच। त्यामधलाच एक पदार्थ मुरांबा आज आपण बनवलेला आहे। मुरांबा दोन प्रकारे बनवू शकतो। एक फोडीचा मुरांबा बनवू शकतो, किसलेल्या कैरीचा मुरांबा बनवू शकतो। मुरांबा बनवताना काही काळजी घेतली तर मुरांबा 1.5 ते 2 वर्ष अगदी छान टिकतो। लोणचं, पापड, चटणी हे जेवणाची चव वाढवतात। त्याच प्रकारे मुरांबा ही जेवणाची चव वाढवणारा आहे आणि त्याचबरोबर तो अधिक पौष्टिकही आहे। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण मुरांबा बनवायला सुरुवात करू। तर मुरांबा बनवण्याकरता ह्या ठिकाणी मी काही कैऱ्या घेतलेल्या आहेत। तोतापुरी कैरींचा वापर केलेला आहे। तुम्हाला हवे असेल तर गोल कैऱ्या येतात त्या घेतल्यात तरी चालेल। कैरी आपण स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। कैरी अगदी व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहे। जर पाण्याचा अंश राहिला मुरांबा हा खराब होणारच आहे। साठवणीचे कोणतेही पदार्थ करताना पाण्याचा अंश राहता कामा नये। कैऱ्या अगदी व्यवस्थित कोरड्या करून घेतलेल्या आहे। कैऱ्यांची साल काढून घेतलेली आहे। आता आपण कैरी किसून घ्यायची आहे। गुळांब्याची रेसिपी ही आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता। तर कैऱ्या किसून झालेल्या आहेत। साखरेचं माप चुकायला नको म्हणून आपण अशा प्रकारे वाटीच्या साह्याने मोजून घेऊ शकतो। एकच वाटी ठेवायची आहे की त्याच वाटीच्या साह्याने आपण कैरीही मोजून घेणार आहोत आणि साखरही। तर साधारण 7 वाटी कैरी भरलेली आहे। तर 7 वाटी कैरीसाठी आपण 6 वाटी साखरेचा वापर केलेला आहे। गुळांबा बनवायचा असेल तर जितकी कैरी घेतलेली आहे तितकाच तुम्ही गूळ घेऊ शकता। कैरी जास्त आंबट नाहीये त्यामुळे मी 6 वाटी साखरेचा वापर केलेला आहे, पण साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तर कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे। 3 ते 4 लवंग घालूयात। हवी असेल तर दालचिनीचा वापरही इथे करू शकता। अर्धा मिनिटाकरता आपण लवंग छान फ्राय करून घेतलेली आहे। कैरी घालूयात। कैरी आपण तुपावर 3 ते 4 मिनिटाकरता मध्यम आचेवर छान परतवून घ्यायची आहे। कैरी तुपावर छान परतवून घेतल्यामुळे मुरांब्याला खूप छान चव येते। तर साखर घालायची आहे आणि मोठ्या आचेवर सतत वर खाली करत राहायचं आहे। साखर विरघळेपर्यंत आपण गॅसची फ्लेम ही मोठी ठेवणार आहोत, पण एकदा साखर विरघळली की मंद आचेवर आणि मध्यम आचेवर मुरांबा छान शिजवून घ्यायचा आहे। मोठ्या आचेवर जर आपण मुरांबा शिजवून घेतला तर तो लवकर तयार होईल, पण कैरी व्यवस्थित शिजली जाणार नाही आणि मुरांब्याला छान चवही येणार नाही। तर थोडा वेळ लागला तरी चालेल, पण एकदा साखर विरघळली की मध्यम आचेवर मंद आचेवर आपण मुरांबा छान परतवून घेणार आहोत। केशरच्या काही काड्या घालूयात। केशर ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। आता 1 चमचा वेलची पूड घालायची आहे। 1 चमचा काळं मीठ घालूयात।
आणि 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे आणि सर्व छान मिक्स करून घेऊ। मिरची पावडर ऑप्शनल आहे, वापरायची नसेल तर नाही वापरली तरी चालेल। आता मुरांबा आपण छान आटवून घेऊ। साधारण अजून 15-1 मिनिट लागू शकतात। मुरांबा आटवून घेताना सतत वर खाली करत राहणं महत्त्वाचं आहे, नाहीतर मुरांबा तळाशी लागू शकतो। तुम्ही पाहू शकता ह्यापेक्षा जास्त मुरांबा आटवून घ्यायची गरज नाहीये। थंड झाल्यावर तो आणखी दाटसर होणार आहे। तर आता गॅस बंद करायचा आहे। आणि मुरांबा आपण पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे। तर काचेच्या बरणीमध्ये आपण मुरांबा भरून ठेवायचा आहे। बरणी घेताना ती स्वच्छ धुवून पुसून उन्हामध्ये कडकडीत वाळून घ्यायची आहे, की जेणेकरून पाण्याचा अंश हा राहता कामा नये। जेवणाची चव वाढवणारा चटपटीत मुरांबा आपला तयार आहे। अशा प्रकारे मुरांबा करून पहा आणि मला सांगा कसा वाटला ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।